लोकसभेला संविधान बचाव मुद्दा चालला, तसा विधानसभेला आता दलित आरक्षण बचाव मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे। हरियाणामध्ये नवं सरकार सत्तेवर येताच दलित आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत नायब सिंग सैनी या सरकारने हा निर्णय घेतला। मायावतीकडून भाजपा सरकारवर दलितांमध्ये फूट पाडण्याचा खरं तर आरोप केला जातोय। महाराष्ट्रातही प्रकाश आंबेडकर यांनी दलितांच्या आरक्षण उपवर्गीकरणाला आता विरोध केलाय। महाराष्ट्र सरकारनेही या संदर्भात विचार करण्यासाठी समिती नेमल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय, लोकसभेला जसा संविधान बचाव मुद्दा चाललेला होता तसा आता विधानसभेला दलित आरक्षण बचाव मुद्दा हा महत्त्वाचा ठरण्याची सध्या शक्यता आहे। कारण हरियाणामध्ये नवं सरकार सत्तेवर येताच दलित आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा हवाला देत नायब सिंग सैनी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। मायावतीकडून भाजपा सरकारवर दलितांमध्ये फूट पाडण्याचा खरं तर आरोप केला जातोय। सोबतच महाराष्ट्रातही प्रकाश आंबेडकर यांनीही दलितांच्या आरक्षण उपवर्गीकरणाला आता विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळतोय। सोबतच महाराष्ट्र सरकारनेही यावर विचार करण्यासाठी आता समिती नेमल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे हा मुद्दा आता किती महत्त्वाचा ठरतो आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। महत्त्वाची बातमी आपण खरं तर पाहू शकतोय। तर हरियाणामध्ये नवं सरकार येताच दलित आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा हा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाला आता मायावती यांच्याकडून आरोप केला जातोय। भाजपा सरकार हे दलितांमध्ये फूट पाडण्याचा काम करतंय असा आरोप त्याने केलेला आहे। सोबतच महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा दलितांच्या आरक्षण वर्गीकरणाला आता विरोध दर्शवलेला पाहायला मिळतोय। सोबतच महाराष्ट्र सरकारनेही यावर विचार करण्यासाठी आता समिती सुद्धा नेमलेली आहे। त्यामुळे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा नेमका कशा प्रकारे गाजतोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी सध्या अमोल वेटम आहेत। अमोल जी, आपण पाहू शकतोय जो दलित आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा जो निर्णय घेण्यात आलाय त्याकडे तुम्ही कसं बघता? हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? जो निर्णय दिलेला आहे तो कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे। कारण ज्या इश्यूज जे सुप्रीम कोर्टने फ्रेम केले होते त्यामध्ये क्रिमी लेअर हा मुद्दा कुठंच नव्हता। त्यासोबतच अनुसूचित जमाती ही देखील त्यामध्ये नमूद नाही आहे, म्हणजे त्या देखील पार्टी नव्हती। त्यामुळे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे व्हायलेट झालेलं आहे। आणि संविधान कलम 341 जर आपण बघितलं, द पार्लमेंट बाय लॉ आणि प्रेसिडेंटला हा सर्वस्व अधिकार आहे की अनुसूचित जाती आणि जमातीच्या यादीमध्ये छेडछाड करणं। परंतु असा निर्णय देऊन सुप्रीम कोर्टाने कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन तर केलेलंच आहे, तसंच रिझर्वेशन संपवण्याचं एक कटकारस्थान केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून केलेला आहे असा आरोप देखील आम्ही करतो या ठिकाणी। अमोलजी, आपण पाहू शकतो खरं तर मायावतींनी सुद्धा भाजपा सरकारवर टीका केलेली आहे की दलितांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न होतोय। सोबतच महाराष्ट्रामधून सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनीही याला विरोध दर्शवलाय। आपण महाराष्ट्रात जी समिती स्थापन केलेली आहे त्यामध्ये बार्टीचे निबंधक इंदिरा आस्वार म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे सदस्यपदी। त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप आहेत, विद्यार्थ्यांच्या शोषणाचे आरोप आहेत। अशा पद्धतीने कोणताही अभ्यास नसलेल्या व्यक्तीला या समितीमध्ये सदस्य म्हणून घेतलेला आहे, याचा देखील आम्ही निषेध करतो। यापूर्वी महाराष्ट्र शासनाने समिती स्थापन केली, जवळपास 59 जाती असताना केवळ एका जातीतल्याच लोकांना त्या समितीमध्ये स्थान दिलं, उर्वरित 58 जातींना स्थान दिलं नाही। त्यामुळे हे जे महायुतीचे सरकार आहे हे आरक्षण विरोधी व सवलती विरोधी असल्याने येत्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। हो, अमोलजी, तुम्हाला काय वाटतं, असा निर्णय जर महाराष्ट्रात होऊ शकतो का आणि झाला तर याचे काय परिणाम उद्भवू शकतात? या निर्णयामध्ये प्रत्येक ठिकाणी जेव्हा अभ्यास समिती गठीत केल्यानंतर त्याचा अहवाल आल्यानंतर एका पक्षाला वाटलं, एका समुदायाला वाटलं की हा अहवाल बरोबर नाही, तो देखील पुन्हा चॅलेंज केला जाईल उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये। तसेच जागा जर समजा एक निघाली, अ ब क ड वर्गीकरण झालं आणि एकच जागा निघाली तर ती जागा कुणाला द्यायची? त्यामुळे एका समुदायाला जागा दिल्यानंतर दुसऱ्या समुदायावर अन्याय झाला म्हणून आर्टिकल 14 खाली तो देखील परत चॅलेंज करेल। म्हणजे एकंदरीत सर्व जागा ज्या निघणार आहेत किंवा निघतील
इथून पुढं, तर ते प्रत्येक गोष्टीत चॅलेंज होणार आणि ते कुणालाच मिळणार नाही. अशा पद्धतीच्या रचना ह्याच्यातून केले गेलेले आहे. हो, हो. नक्कीच अमोलजी. तर आपल्यासोबत याविषयी अधिकचं बोलण्यासाठी पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर सुद्धा आहेत. भोईटे सर, सध्या आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे सुद्धा आहेत. तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. नक्कीच मी सिद्धार्थजींकडे जातोच, मात्र अमोल हो. वेटाम आपल्यासोबत आहेत. मला त्यांना आठवण करून द्यायची की सर्वप्रथम महाराष्ट्रात हा मुद्दा जर चर्चेत कोणी आणला असेल तर रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे अमोल वेटाम यांनीच आणला. अमोलजी, जेव्हा महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं या उपवर्गीकरणाचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली, ज्याचा उल्लेख आता आपण केला, त्या समितीच्या स्थापनेनंतर कुठेही महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात काहीही पडसाद उमटले नाही. नेमकं कारण ती बातमी सर्वप्रथम पुढारी न्यूजने दिली होती. त्यावेळी सुद्धा आपण पुढारी न्यूजवर आपले विचार मांडलेले. नेमकं असं का घडतं की महाराष्ट्रात त्या समितीच्या स्थापनेनंतर एवढी सामसूम का असावी? सर, पुढारी न्यूजचं मी सर्वप्रथम धन्यवाद देतो की उपवर्गीकरणाचा मुद्दा हा आधीपासूनच लावून धरला, तो सुप्रीम कोर्टच्या निर्णयापर्यंत. मुळातच बऱ्याच संघटना, आंबेडकरवादी संघटना यांनी निवेदन दिलं, त्या पद्धतीनं आंदोलन केलं, पण जो प्रक्षोभ व्हायला पाहिजे होता तो झाला नसल्याने तरी बऱ्यापैकी होत आहे वेगवेगळ्या ठिकाणी. पण निवेदनाच्या माध्यमातून त्याचा निषेध केलेला आहे, त्या समितीचा असेल किंवा उपवर्गीकरणाच्या निर्णयाचा असेल. पण आंबेडकरी समुदायाला कळालंय की आता मतातून हे नाराजी व्यक्त करणं गरजेचं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत किंवा लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला धक्का याबाबत बसलेला आहे. तसंच येत्या आता विधानसभेच्या निवडणुकीत देखील बसणार आहेच. त्यामुळं मतातून व्यक्त होतील असं मला वाटतंय. थोडं थांबवतो अमोलजी. आपल्यासोबत सिद्धार्थ मोकळे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे नेते. सिद्धार्थजी, नेमकं काय वाटतं की ज्या पद्धतीनं उपवर्गीकरणाचा सर्वोच्च न्यायालयानं आधीचा निर्णय बदलला, अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण जातींनुसार केलं जाऊ शकते असा निर्णय दिला, त्यानंतर हरियाणामध्ये निवडणूक होते, नवं सरकार भाजपचं सैनींच्या नेतृत्वाखाली सत्तेत येतं आणि तात्काळ ते निर्णय घेतं उपवर्गीकरणाचा. मायावती, बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी कडक शब्दात निषेध केलेला, विरोध केलेला आहे. आंबेडकरी समाजामध्ये हा फूट पाडण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. भोईटे सर, हा निर्णय जो आहे, जो मुळात सुप्रीम कोर्टाने दिलाय, तो देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही. ही संविधानाची पायमल्ली केली गेलेली आहे. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टाचा या निर्णयाचा सगळ्यात आधी निषेध केला, त्याचा विरोध केला. आणि दुसरी बाजू एक सगळ्यात महत्वाची या ठिकाणी समजून घेतली पाहिजे की हा निकाल केवळ उपवर्गीकरणाचा नाहीये, तर उपवर्गीकरणासह त्यांनी क्रिमी लेअर हे एसटी आणि एसटी मध्ये लागू करणारा हा निर्णय दिलेला आहे. आणि क्रिमी लेअर लागू करताना त्याची व्याख्या त्या जजमेंटमध्ये अशी आहे की जर एखाद्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर त्याला वगळण्यात यावं आणि इतरांना तो लाभ मिळावा. याचाच अर्थ असा की जर कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने जर आरक्षणाचा लाभ घेतलाय तर तिथून पुढे त्या कुटुंबातल्या व्यक्तीला आरक्षणातून बाद केला जाईल. म्हणजे एक प्रकारे या निर्णयाच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे. हा निकाल आल्यानंतर काँग्रेस शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं स्वागत केलं आणि तो निर्णय राबवणारे आम्ही सगळ्यात पहिले राज्य असू असं त्यांनी जाहीर केलं. दुसऱ्या बाजूला हा निर्णय जो आलेला आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, भाजपने पेढे वाटून त्याचा आनंद साजरा केलेला आहे. इथे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, शिवसेना, एकनाथ शिंदे, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप सत्तेत आहे. त्यांनी जाता जाता शेवटच्या दिवशी कुणाच्या लक्षात येणार नाही, ज्या दिवशी निवडणूक जाहीर होतीये त्या दिवशी याचा GR काढला. मात्र तरी आम्ही तो GR ज्या दिवशी आला त्या दिवशीच त्याच्या विरोधात आवाज उठवला. आणि विरोधी बाकावर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गप्प आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गप्प आहे आणि काँग्रेस गप्प आहे. याचा त्यांनी आतापर्यंत निषेध केलेला नाही. थोडक्यात या सगळ्या पक्षांना मिळून इथलं आरक्षण संपवायचं आहे आणि इथल्या आरक्षित वर्गाला संविधानानं दिलेलं जे संरक्षण आहे, जे अधिकार आहे, जो इथला त्याला प्रतिनिधित्वाचा मिळालेला अधिकार आहे तो संपवायचा आहे, हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. अनुसूचित जाती जमातीच्या मतदारांना आतापर्यंत गृहीत धरलं गेलं, त्यांचा केवळ मतदार म्हणून उपयोग केला गेला, टोकन म्हणून उपयोग केला गेला आणि आता त्यांना संविधानानं दिलेलं समतेचं तत्वच नाकारण्याचं काम
या सगळ्या पक्षाकडनं सुरू आहे हे आता उघड झालेलं आहे. आम्ही ज्या दिवशी GR आला त्या दिवशी त्याचा विरोध केला. दुसऱ्या दिवशी बाळासाहेब आंबेडकरांनी प्रेस घेऊन यावर भूमिका जाहीर केलेली आहे. आम्ही कुठल्याही पद्धतीनं कुठलंही सरकार राज्यात बसू द्या, आम्ही या पद्धतीचा उपवर्गीकरणाचा आणि क्रिमी लेअरचा निर्णय राज्यात आणि देशात लागू देणार नाही, ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. त्यासाठी कुठलाही टोकाचा संघर्ष करावा लागला तर वंचित बहुजन आघाडी तो करायला तयार आहे. सिद्धार्थची खूप चांगली माहिती आपण मांडलीत. आणखी काही मुद्दे मांडलेत. एक मुद्दा जो पुढे येतो की ज्या पद्धतीनं उपवर्गीकरणाचा निर्णय झालेला आहे, अनुसूचित जातींच्या आरक्षणात वेगवेगळ्या जातीनं वेगवेगळे आरक्षण, त्याचे समर्थक असं सांगतात की 2011च्या जनगणनेचा दाखला दिला जातो की महाराष्ट्र राज्यात बौद्ध समाज हा 60% आहे, मातंग समाज 18%, चर्मकार समाज 10% उरलेल्या 56 जाती 12% आहेत. बौद्धेतर जातींना आरक्षणाचा तेवढा लाभ मिळत नाही, त्या तेवढा लाभार्थी ठरत नाही असा आरोप करत सर्वच जातींना पुरेसं आरक्षण मिळावं, त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी आम्ही उपवर्गीकरणाची भूमिका मांडतो असा दावा केला जातो. त्या उलट आंबेडकरी चळवळीचे नेते यात आंबेडकरी समाजात फूट पडण्याचा डाव मानतात. नेमकं याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता? भोटे सर, हा संघाचा किंवा वैदिक ब्राह्मण्यवाद जोपासणाऱ्या विचारधारेचा हा जुनाच डाव आहे. जे पीडित शोषित समूह असतील त्यांच्यातलाच एकाला गुन्हेगार ठरवायचं, त्यांच्यातलाच एकाला आरोपी बनवायचं आणि यांनी बाजूला राहायचं. त्यामुळे मूळ जो कोणी अन्याय करणारा आहे त्याच्याकडे लक्ष जाणार नाही आणि आपापसात लढत राहतील अशा पद्धतीची व्यवस्था इथे निर्माण केली जाते. ही जी काही मांडणी या लोकांकडनं केली गेलेली आहे त्याला याच्यापेक्षा वेगळं आपण समजू शकत नाही. इथल्या शोषित वंचित पीडितांची बाजू घेऊन आंबेडकरी चळवळ उभी राहिली, आंबेडकरी समूह उभा राहिला, त्यात बौद्ध समाज हा अग्रेसर आहे, बाबासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला आणि तो शिक्षणात सर्वात आधी पोहोचला, त्यामुळे प्रशासनात आधी पोहोचला आणि त्याच्या पाठोपाठ आजपर्यंत SC STतीलच नव्हे तर OBCतील सर्व 350 जातींच्या हक्काधिकारांसाठी लढणारा हा समाज आहे. त्यामुळे या समाजाने इतरांवरती अन्याय केला असं दाखवून ही लढाईच संपवायची. जो प्रबळ दावेदार आहे, जो प्रबळ विरोधक आहे, जो यांना वैचारिक पातळीवर आणि जमिनी पातळीवरती तोंड देऊ शकतो, त्याच्या विरोधात त्याचाच समूह उभा करायचा अशा पद्धतीचा इथला संघाचा डाव आहे. त्यामुळे हे नरेटिव्ह असे पसरवले जात आहेत आणि दुर्दैवाने काही समाज बांधव जे आहेत ते त्याला बळी पडतायत. मात्र प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर बौद्ध समाजातले हे तुम्हाला प्रशासनात जास्त दिसत असले तरी सुद्धा इतर जाती जमातींचं प्रतिनिधित्वच नाही किंवा त्यांना मिळूच दिला जात नाही अशी परिस्थिती नाहीये. ज्या ज्या समूहाला शिक्षणाच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचता आलं त्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यात मी या ठिकाणी आवर्जून अधोरेखित करेल. मातंग समाजातील या महाराष्ट्रातील एक महान व्यक्तिमत्व एकनाथ आव्हाड, ज्यांना आम्ही जिजा म्हणतो, त्यांचं जगबदल घालुनी घाव हे आत्मचरित्र इथल्या सर्व शोषित पीडित जातीच्या तरुणांनी वाचलं पाहिजे, केवळ मातंगांनीच नाही. त्यात त्यांनी सांगितलेलं की मातंग समाज किंवा मागासवर्गीय समाज हा मागास का राहिला आणि तो पुढे का जाऊ शकलेला नाहीये. त्यातलं महत्वाचं कारण हे की आम्ही गावकीच्या कामाला जास्त महत्वाचं मानलं किंवा इतर वरच्या जातीच्या शाबासकीला जास्त महत्वाचं मानलं आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे शिक्षण जो घेईल तो पुढे येईल. प्रत्यक्षात या ठिकाणी आरक्षणाचा इम्प्लिमेंटेशन केलं जात नाही. आरक्षण लागू करणं दूर राहिलं, इथे खाजगीकरण केलं जाते सरकारी सगळ्या नोकऱ्यांचं आणि दुसऱ्या बाजूला आपापसात जातींना वेढवलं जात आहे. सिद्धार्थजी, आपल्यासोबत माजी खासदार हरिभाऊ राठोडही आहेत. हरिभाऊ, ओबीसी आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी नेमलेल्या रोहिणी आयोगामागे तुमचं डोकं होतं. पंतप्रधान मोदींना तुम्हीच त्यासाठी काही गोष्टी सांगितल्या असं सांगितलं जातं, तुमचाही त्याचा दावा असतो. आता हा जो मुद्दा पुढे आलेला आहे की अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून जातींनुसार ते दिलं जावं, त्याचबरोबर क्रिमी लेअरचा मुद्दा त्यात पुढे आलेला आहे. त्यामुळे आरक्षणावरच घाला बसेल अशी भीती व्यक्त होते. हरियाणात भाजपा सरकारनं तशा प्रकारचं उपवर्गीकरण लागू केल्यामुळे आता हा वादाचा विषय झालाय. राष्ट्रीय पातळीवर भाजपाच्या नेत्या मायावतींनी त्याला विरोध केलाय. वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात विरोध केलेला आहे. महाराष्ट्र सरकारनंही उपवर्गीकरणासाठी समिती नेमलेली आहे. रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे अमोल वेटाम, वंचितचे नेते सिद्धार्थ मुकळे यांच्यासारखे तरुण नेतेही विरोध करतायत. आपली काय भूमिका यावर? नाही, या देशातले जे आरक्षणाचे प्रश्न आहेत
मग तो मराठा आरक्षण असो, जाट आरक्षण असो, किंवा आता हे जे तुम्ही जो विषय दिलेला आहे, त्या सगळ्या विषयाला न्याय देणारं म्हणजे उपवर्गीकरण आहे. आपण उपवर्गीकरण समजून घेतलं पाहिजे. मी डायरेक्ट येतो. आता बघा, महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण एसटीला आहे आणि त्या 13 पैकी 11% फक्त महारांना मिळत असेल तर मग चांभार, ढोर, मांग, मातंग यांनी काय करायचं? म्हणून याच्या ते 13% ठीक आहे ना, त्यांची लोकसंख्या 7%, 8% असेल तर 13 पैकी त्यांना 6 द्या, 7 द्या, 5 द्या, तर काहीतरी द्या ना. तुम्ही 13 पैकी जर 11 तुम्हीच घ्यायला लागले आणि या मोठ्या संख्येला म्हणजे 6%ला तुम्ही म्हणता तुम्ही 2% मध्ये राहा, तर ते अन्यायकारकच आहे. आणि म्हणून आता हे जे मी सांगत होतो तुम्हाला, आज कुणबी मराठा एक करून वेगळं दिलं असतं तर आज ते आपण पाटील त्या विषयावर अनेक बोललेलो आहे. हरिभाऊ, आपण मराठा समाजाच्या आरक्षणावर बोललेलो. आजचा विषय अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा आहे. आपल्यासोबत अमोल वेटाम सुद्धा आहेत. अमोल, आता तुम्ही ऐकलं असेल हरिभाऊ राठोडची भूमिका मांडतात आहे उपवर्गीकरण समर्थनाची. पट्टे आहे का? मुळातच बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीतील अनेक जातींना एकत्र करून अनुसूचित जाती हा शब्द दिलेला आहे, म्हणजे होमोजिनियस ग्रुप आहे. हरिभाऊ राठोड साहेब जे म्हणतात ते अत्यंत चुकीचं आहे. त्या इम्पेरिकल डाटा आता कोणताही नाहीये की कोणता वर्ग पुढारलेला आहे आणि कोणता मागासलेला आहे अजून त्या समाजामध्ये. आणि उपवर्गीकरणाची रचना ही संविधानातच नाहीये मुळात. त्यामुळं जे काही हे आता मांडणी करतात ते सरकार प्रणीत आहे की काय असं ते दिसून येते एकंदरीत, असं मला वाटतंय. ओके, सिद्धार्थजी. सिद्धार्थ मोकळे आपल्यासोबत आहेत. त्यांनाही मला हरिभाऊ राठोड यांनी जे मत मांडलंय खरोखर तसं घडतंय का? चर्मकार समाज, मातंग समाज, इतर काही समाज यांना त्या आरक्षणाचा तेवढा लाभ मिळत नाही असा आरोप करत हरिभाऊ राठोड उपवर्गीकरणाचं समर्थन करतायत. गौरी, मला वाटतं की आपल्यासोबत माझा आवाज येतोय? हो, येतोय. बोला सिद्धार्थ. सॉरी, मध्ये आवाज तुटला होता. हरिभाऊ राठोडांनी जे या ठिकाणी मांडलंय किंवा उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने अनेकदा या गोष्टी ज्या मांडल्या जातात, तर मुळात याचा बेस काय आहे हे आपण बघितलं पाहिजे. कशाच्या आधारे ही आकडेवारी पुढे केली जाते आणि इतके टक्के याला आणि त्याला. आणि हरिभाऊंच्या बोलण्याचा एक रोख असा आहे, म्हणजे मला हसू येतं की हरिभाऊंसारख्या ज्येष्ठ राजकारणात राहिलेल्या राजकारणी व्यक्तीने या पद्धतीनं बोलणं. इथे एससी समाज ठरवत नाहीये की त्याने स्वतःला किती घ्यायचंय आणि त्याच्यातल्या इतर जातींना किती द्यायचंय. म्हणजे बौद्धांनी नाही ठरवलेलं की ते किती नोकऱ्या घेणार आणि बाकीच्यांना किती देणार. इथे मुळात एससी समूहाचा लढा हा चालू आहे की आरक्षण लागू करा, त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. आरक्षित जागा भरल्या जात नाही, आरक्षणाचा अनुशेष तसाच ठेवला जातो. या सगळ्या मूळ प्रश्नांना बाजूला ठेवायचं आणि कुठल्या जातीने किती घेतलं, त्याला किती मिळालं. आता साधी गोष्ट आहे, जर का बंजारा समूहाचा जर का विचार केला आणि त्या बंजारा समूहाने समजा जर का इतकं शिक्षणात प्रमाण मिळवलंय आणि त्याला जर का एक अमुक प्रशासनामध्ये जागा मिळालेली आहे, याचा अर्थ त्याने बाकीच्यांवर अन्याय करून मिळवलाय असं म्हणणार का आपण? तर तो जर समूह तिथपर्यंत पोहोचला असेल आणि तिथे जर का ते उमेदवार असतील तर त्यांना ती संधी दिली जाते. मुळात हरिभाऊ सारख्यांनी लढा याच्यासाठी उभारला पाहिजे की इथे आरक्षण राबवलंच गेलं नाही. इथे ओबीसींना आरक्षण देण्यासाठी व्हीपी सिंगांचं सरकार यावं लागलं आणि त्याच्यानंतरही 4 वर्षांनी त्याचे नियम आले आणि मग नंतर ते लागू झालेले. ते लागू झाल्यावर क्रीमी लेअर सह लागू केल्यामुळे मोठा ओबीसी समाज त्या आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे आजपर्यंत. त्यामुळे इथे आरक्षणच लागू केलं जात नाही, याच्यावरती लढण्याऐवजी आहे त्याच्यात आपापसात वाद लावून देण्याच्या कटकारस्थानाला बळी पडणं हे काही योग्य नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. सिद्धार्थ, जाता एक शेवटचा प्रश्न. आता या उपवर्गीकरणातून, अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून कुठंतरी एक वेगळी, जसं बिहारमध्ये दलितांमध्ये महादलित अशी एक संकल्पना पुढे आणून वेगळं राजकारण घडलं. हरियाणात आता उपवर्गीकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्वरित अंमलात आणला गेलाय. त्यामुळे राजकीय पातळीवर पडसाद उमटू लागलेले आहेत. महाराष्ट्रात समिती निर्माण झाली. आत्ताच आपण माहिती दिली की जाता जाता राज्यातील शिंदे फडणवीस पवार मंत्रिमंडळानं जाता आता महायुतीच्या सरकारनं शेवटचा निर्णय GR तोच काढला. या सर्वाचा कुठंतरी राजकीय लाभ घेण्यासाठी प्रयत्न सुरू असावा असं वाटतं का?
आणि लोकसभेत ज्याप्रमाणे संविधान बचाव हा मोठा मुद्दा ठरला तसा विधानसभा निवडणुकीत आरक्षण बचाव हा मुद्दा ठरू शकेल. विधानसभा निवडणुकीचा मुळातच आरक्षण हाच फोकस पॉइंट आहे, त्यावरतीच हे होणार आहे. मग ते एसटी एसटीचं आरक्षण वाचवणं असेल किंवा ओबीसी मराठा आरक्षणाचा अनुषंगाने असलेला विषय असेल, ही निवडणुकी त्याच मुद्द्यावर लढली जाणार आहे. मात्र एक महत्वाचा भाग हा आहे सर की इथला सत्तेत बसलेला सर्व प्रस्थापित पक्षाचा राजकारणी जो आहे तो आरक्षणाच्या विरोधात आहे हे स्पष्टपणे दिसतंय. आजही वंचित बहुजन आघाडी सोडली तर बाकी कुठल्याही पक्षाने मनोज जरांगेंची जी मागणी आहे त्या बाबतीत स्पष्ट भूमिका घेतली नाही. केवळ मला वाटतं शरद पवारांनी फक्त कोकणातल्या प्रेसमध्ये मनोज जरांगेच्या मागण्यांना पाठिंबा त्यांनी जाहीर केला होता. बाकी कुठलाही पक्ष हे यावर भूमिका घ्यायला तयार नाही. दुसऱ्या बाजूला उपवर्गीकरणाचा किंवा क्रिमिलियरचा मुद्दा आणून आरक्षण संपवण्याचे निर्णय मात्र तातडीने राबवले जात आहेत. त्यामुळे आरक्षणासाठी लढणारा मोठा समूह समोर असताना तो ज्याच्यासाठी लढतो तोच आरक्षण संपवून टाकण्याचा डाव इथल्या राजकारण्यांचा आहे. त्याच्या विरोधात आता इथल्या नागरिकांनी उभा राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका. धन्यवाद सिद्धार्थ.